मॅगी तर तुम्ही खूप वेळा खाल्ला असाल, पण अशा प्रकारे एकदम झणझणीत, खायला टेस्टी आणि बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल. यामध्ये एक सिक्रेट वापरलेलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, टेस्ट आणि बेस्ट मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. वेळ न घालवता चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मिक्सरचं जार घेतलंय. याच्यामध्ये 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे, झाकण लावायचं आहे आणि पूर्णपणे बारीक अशी पेस्ट करायची. तर व्हायरल आणि स्पायसी गार्लिक अशी आपण मॅगी बघतोय, त्याच्यासाठी हा मसाला तयार केला. कढईमध्ये 1.5 चमचा मोठ्या चमच्याने तेल टाकायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये मोठ्या आकाराचा एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो टाकायचा आहे. एखादा मिनिटभर गॅस मिडियमवरती करून परतून घ्यायचं आहे. त्याचा थोडासा कलर चेंज झाला की याच्यामध्ये चवीनुसार म्हणजे 2 हिरवी मिरची ॲड करते. ऑप्शनल आहे, याच्याऐवजी फक्त लाल तिखट वापरला तरी चालेल. आपलं जे लाल तिखट आणि लसूण बारीक केलेलं आहे तो ॲड करूया. त्याच्यानंतर 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेत. थोडंसं मीठ टाकते, कारण ऑलरेडी मॅगीमध्ये मसाल्यामध्ये मीठ असतं, त्यामुळे मिठाचं प्रमाण कमीच वापरायचं आहे. 2 मॅगीचे पॅक घेऊन ते फाडलेले आहेत आणि त्याच्यामधला मसाला वेगळा केला आहे. तर हा मसाला टाकूया. 2 पॅकेट मॅगीचा हा 2 पॅकेट मसाला घेतला आहे. तर मसाला ॲड करूया आणि एखादा मिनिटभर हा मसाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. मसाला मिक्स करून झाला की 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. याच्यामध्ये 2 पॅकेट आपली जी मॅगी आहे ती ॲड करूया आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे मिक्स करून घेऊया आणि स्टार्टिंगला गॅस मोठा ठेवला आहे. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी आलं की गॅस पूर्णपणे बारीकवरती ठेवायचे आणि बारीक गॅस करून एक 4 ते 5 मिनटं ही मॅगी चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायची. 4 ते 5 मिनटं झालेले आहेत. अशा प्रकारे ही मॅगी आपली तयार झाली. तुम्हाला हवा असेल तर यामध्ये बटर वापरू शकता, चीज वापरू शकता आणि आवडीनुसार भाज्या पण वापरू शकता. तर अशा प्रकारे आपली स्पायसी व्हायरल गार्लिक अशी मॅगी तयार आहे. अगदी झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.